त्या ठिकाणी वेंगुर्ला शहरामध्ये प्रत्येक नागरिकांची भेट घेऊन त्या ठिकाणी जो काय विकास करायचा या संदर्भातली लोकमतात आम्ही चर्चा करतो आणि त्या ठिकाणी लोकांचं पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी सहकार्य आहे की खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी ही नगर परिषदेच्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीतलं जनतेची सेवा मिळेल करायला या उद्दिष्टातनं आज काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन एक मत काँग्रेसला द्या अशा पद्धतीचा प्रचार यंत्रणा आमची चालू आहे आणि पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी जनतेने आज सहकार्य आहे। आज हे आजची निवडणूक ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे, ही धनशक्तीची राहिलेली नाही तर ही जनशक्तीची निवडणूक झालेली आहे। वेंगुर्ला आणि वेंगुर्ला शहर आणि वेंगुर्ला तालुका हा नेहमी अभ्यासपूर्वक माणसाला जनतेला पाठिंबा देत असतो। कुठचीही धनशक्ती जरी असली तरी त्याला कुठल्याही प्रकारची अतिशय प्रतिसाद देत नाही। जनशक्ती हीच सगळ्यात सर्वश्रेष्ठ शक्ती आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि यामुळे जनशक्तीमुळेच काँग्रेस पक्षाचा आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा विजय होणार ही एक काळ्या दगडावरची रेघ आहे एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। सर या संदर्भात विकास झाला असेल तर आपल्या सर्वांना लक्षात येईल। आपण या ठिकाणी पाहणी करा, सर्वसामान्य जनतेचा विचारा किती विकास झाला। आधीच जनतेची प्रामुख्याने एकच मागणी आहे की आम्हाला 24 तास डॉक्टर पाहिजे आणि ती डॉक्टरची उपलब्धता वेंगुर्ल्यात 16 वर्ष तुम्ही म्हणताय आमदार होते मग डॉक्टर का नाही। आज रुग्णांची का ही परिस्थिती आहे। आता प्रत्येक जनता माझी बांबोळी सावंतवाडी कुडाळ अशा ठिकाणी जावं लागतंय। साधा फ्रॅक्चर झाला तरी ते डॉक्टर उपलब्ध नाही, त्यासाठी कुडाळला जावं लागतंय। ही दुरावस्था आरोग्याच्या बाबतीत आहे। त्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरा विकास काय झाला तो आपल्याला नजरेत येईल। एवढेच खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबाने माझ्या आई वडिलांनी माझ्या आजोबाने पूर्णपणे जनसेवाच केलेली आहे आणि त्याचाच आज मी त्याच संस्कृतीतनं वाढलेला मी मुलगा आहे। त्यामुळे मी जरी उद्योजक असलो तरी सेवा ही माझी लोकांसाठी आहे आणि ही मी करत राहणार आणि ती आमची संस्कृती आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो।